पावसाळा संपला. गडावरून सर्व छावण्यांना हुकूम सुटू लागले. फौजा गोळा होऊ लागल्या. नवरात्राचे गट बसले आणि गडावरच्या देवीसमोर दररोज बकर पडत होते. निश्चल प्रभू कवी कलश हे राजांच्या यशासाठी नवग्रह शांती करण्यात मग्न झाले होते. शस्त्रपूजेचा दिवस उजाडला. राज सदैव शस्त्रपूजा झाली. सारी सदर नानाविध शस्त्रांनी सुशोभित झाली होती. राजारामांचा हात धरून संभाजीराजे त्यांना शस्त्रे दाखवत होते. त्यांचे वैशिष्ट्य राजारामांना समजावून सांगत होते. राज सदैव पूजेला लावलेल्या हत्यारात अनेक नामांकित शस्त्रे होती. बागदार, फिरंग, सैफ, जमदार, गुप्ती, पट्टा, कट्यारी, भाले, भरच्या, वाघनखा अशी नानाविध शस्त्रे होते. अनेक तलवारीच्या मुठी आपल्या देखणेपणाने लक्ष वेधून घेत होत्या. राजारामांना सर्व दाखवी संभाजीराजे खास बैठकीजवळ आले. लोडगिरदेच्या बैठकीवर राजांची खास शस्त्रास्त्रे ठेवली होती. त्यात राजारामांची, संभाजीराजांची ढाल तलवारही होती. संभाजीराजे छोट्या तलवारीकडे बोट दाखवीत म्हणाले, बाळराजे, ती पहा तुमची तलवार. पण राजारामांचं लक्ष रत्नजडित मुठीच्या तलवारीकडे खेळलं होतं. त्या तलवारीचं पात्र तळपत होतं आणि शेजारी तांबड्या मखमलीने रत्नजडित म्यान उभं होतं. संभाजीराजा हसलं, म्हणाले, बाळराजे, ती तलवार मिर्झा राजांनी आबासाहेबांना दिली आणि ते वाघनख बघा. आबासाहेबांनी तेच वाघनख अफजल खानावर चालवलं. राजारामांचं लक्ष संभाजी राजांच्या तलवारीकडे वळलं. संभाजीराजांच्या तलवारी शेजारीच राजारामांची छोटी साधी तलवार उभी होती. राजारामांचं गाल फुगलं. ते संभाजीराजांना बिलगत म्हणाला, दादा महाराज, आम्हाला तलवार नको, मोठी हवी, तुमची आम्हाला द्या. संभाजीराजे काय बोलण्याआधीच मागून आवाज आला, तलवारी मागून मिळत नसतात, त्या जिंकून घ्याव्या लागतात. दोघांनी एकदम मागे येऊन पाहिलं. सोयराबाई सर्व राण्यांसह सदैव येत होत्या. सोयराबाईंच्या चेहऱ्यावर एक वेगळाच हास्य विलसत होतं. संभाजीराजा पुढे झालं. त्यांनी मुजरा केला आणि म्हणाल, तलवारी जिंकायच्या त्या शत्रूंच्या भावांच्या नव्हेत. आणि त्या उत्तराने सोयराबाई चकित झाल्या. पुतळाबाई कौतिकाने संभाजीराजांकडे पाहत होत्या. स्वतःला सावरून घेत सोयराबाई म्हणाल्या, आणि भावानं तलवार दिली नाही तर? संभाजीराजांच्या देखण्या चेहऱ्यावर हास्य म्हटलं. त्यांनी राजारामांना उचललं आणि म्हणाल, तसं झालं तर भाऊ म्हणायला तो अपात्र ठरेल. संभाजीराजे राजारामांसह जाऊ लागलेले पाहता सोयराबाईंनी विचारलं, राजारामांना कुठं नेता? मागं वळून संभाजीराजा म्हणाले, निश्चलपुरींच्या होमाची समाप्ती आहे. प्रसाद घ्यायला त्यांनी बोलावलाय. बाळराजा दिशेनाशी होताच न राहून पुतळाबाई बोलून गेल्या. द्रष्ट लागावा असं जोडी आहे, एकमेकांवरती भारी जीव. सोयराबाईंची तिखट नजर पुतळाबाईंच्यावर खेळली आणि पुतळाबाईंचे शब्द तिथल्या तिथं विरलं. सोयराबाई म्हणाल्या, जाणत्याची हुशारी आणि नेणत्याचा भाबडेपणा यांची गल्लत अशीच होते. पुतळाबाई पुढे झाल्या. त्यांनी दासींना खून केली. पूजेचे तबक बैठकीवरती ठेवलं आणि शस्त्रांवरती हळदी कुंकू पडू लागलं. गडावरती गडबड उडाली होती. हत्ती टाक्याच्या मैदानात, होळी मैदानात राजांची अश्वपथकं उभी होती. राजा कपडे करून देवघरात गेला आणि देवघरात कमरे एवढ्या उंचीच्या सुवर्ण समया प्रज्वलित झाल्या होत्या. रत्नजडित देवालयात भवानीची मूर्ती उभी होती आणि नवरात्रीच्या घटावर फुलांच्या माळा सोडल्या होत्या. घटांच्या ओल्या मातीतून पिवळे धमक कुंभ वर आले होते आणि उपवाद्यांनी दिलेले तीर्थ राजांनी घेतले होते. दिलेले कोंब टोपावर खोवले आणि पाठीमागे उभे असलेल्या संभाजीराजांनी राजारामांनी राजांचे अनुकरण केलं. राजा देव घराबाहेर आले. महालात सोयराबाई, सुगुणाबाई आणि काशीबाई पुतळाबाई उभ्या होत्या. सर्व राजांनी राजांना ओळख. राजा सोयराबाईंना म्हणलं, राणीसाहेब, आमच्या दोन्ही छाव्यांना आम्ही गडाखाली घेऊन जातो. उद्या मासाहेब गडावर येतील. त्यांच्याबरोबर दोघे परततील. काही न बोलता सोयराबाईंनी राजांच्या पुढे तलवार केली. राजांनी ती मस्तकी लावून आपल्या दिशेला खोवली आणि तबकातील आपली कट्यार उचलली, डाव्या बाजूला खोवली. राजांचं लक्ष पुतळाबाईंच्याकडे गेलं. राजारामांच्या आणि संभाजीराजांच्या तलवारी घेऊन त्या उभ्या होत्या. संभाजीराजांची तलवार त्यांनी उघडली. संभाजीराजे पुढे झालं. तेवढ्यात राजा म्हणाला, थांबा राणीसाहेब. शंभू राजांची तलवार बाळराजांच्या दुसऱ्या झाला. पाहू कशी दिसते, आम्हाला पाहायची आहे.
संभाजीराजांनी आपली तलवार उचललेल्या राजारामांच्या दिशेला अडकवली. तलवारीचं टोक जमिनीला भिडलं होतं आणि गोंधळलेला राजाराम सर्वांच्याकडे पाहत होता. पुतळाबाईंच्याकडे जाण्यासाठी त्यांनी पावलं उचलली आणि तलवार जमिनीला घासत होती. वजनदार तलवार डाव्या हाताने तोलत नव्हती. साऱ्या महालात हसण्याचा आवाज उठला. पुतळाबाईंनी राजारामांना जवळ घेतलं आणि संतापलेले राजाराम म्हणाले, आईसाहेब, आम्हाला तलवारच नको. पुन्हा सारे हसले. राजारामांच्या दुसरीला ती तलवार काढीत पुतळाबाई म्हणाले, आम्ही मोठे झाल्यावर घालू. म्हणावं. राजा हसलो, पण तेव्हा शंभूराजे पण मोठे झाले असणारच ना. आणि संतप्त सोयराबाई जास्त की ताटरल्या नजरेने सारे पाहत होते. संभाजी राजाराम शस्त्रसिद्ध झाले. राज सोयराबाईंना म्हणाला, राणीसाहेब, आम्ही मोहिमेला जाऊन येतो. मासाहेब गडावर येतील, त्यांची काळजी घ्या. राज सदरे आलं. सर्वांचे मुजरे घेऊन राज होळी चौकातल्या पालखीत बसलं. पालखी उचलली गेली. 9 झडली. राज गडाखाली उतरू लागलं आणि पाचारला जिजाऊसाहेबांना भेटून आपल्या फौजेसह राज दक्षिणेकडे निघालं. राज सरळ साताऱ्याला आलं आणि साताऱ्याच्या मुक्कामात राजांनी पहिली आनंदाची बातमी कळली. राजांच्या फौजांनी पांडवगड काबीज केला आणि राजांच्या फौजा साताऱ्याला येऊन मिळत होत्या. साताऱ्याच्या मुक्कामात राजांनी बाळाजी चिटणीसांना पालखी बहाल करून त्यांच्या सेवेचा गौरव केला. ते कारवार प्रांतात फौजेसह चालून गेले आणि बहलोल खान आजारपणामुळे मिरजेला तळदेव होता. त्यामुळे त्याची भीती राजांना नव्हती. राजांचे एक सैन्य महाडकडे मोगल आणि सिद्धी याचवर जरब बसीत होतं. दुसरं साताऱ्याला होतं. तिसरी फौज बंकापूर भागात दौडत होती आणि खुद्द राज कारवारपासून 1.5 दिवसाच्या मुक्कामावर असलेल्या कुद्रा गावी होतं. राजांची बरीचशी फौज खुद्द हुबळीकडे गुंतली होती आणि फौजेच्या हालचालीच्या बातम्या राजांना कळत होत्या. राजांचे सरदार उठूची शिंदे सर्जा खानाशी लढताना चंद गड रणांगणी पडल्याची बातमी राजांनी कुद्रा मुक्कामी असताना ऐकली. त्याच कुद्रा मुक्कामात माहिमाजी शिंदे यांनी सर्जा खानाला गाठून त्याला मारून विठोजी शिंदेच्या मरणाचा बदला घेतल्याची बातमी राजांनी ऐकली. जवळजवळ 3 महिने विजापूरकरांच्या मुलकात कडून पुरेपूर लुटून शिवाजीराजे पुन्हा रायगडावरती मात्र परतले. पण छत्रपती शिवरायांनी कोणत्याच प्रकारची उसंत न घेता या स्वराज्यासाठी, या रयतेसाठी अहोरात्र कष्ट घेतले. असा होता आपला छत्रपती शिवाजी राजा, जानता राजा.